राज्यभरामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा थेट फटका भाजीपाल्यांवर होत असल्याचं बघायला मिळत आहे। मी सध्या नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आहे आणि या ठिकाणी कोथिंबीरीला आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी असा दर मिळालेला आहे। कोथिंबीरीला यंदा जवळपास 200 रुपये जुडी एवढा दर मिळालेला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर समजला जातो। खरं तर राज्यभरात पावसामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। ज्या भाजीपाल्यांना बाजारात आणण्यासाठी तयार करण्यात आलं होतं तो भाजीपाला पूर्णपणे पावसात खराब झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच बाजारांमध्ये आवक जी आहे ती कमी झालेली आहे आणि मागणी जी आहे ती आता वाढते आहे। त्याच्यामुळे कोथिंबीरीला तब्बल 200 रुपये जुडी एवढा उच्चांकी दर जो आहे तो या ठिकाणी नाशिकच्या बाजारांमध्ये मिळालेला आहे। अर्थात गेल्या आठवड्यात सुद्धा चायना कोथिंबीर जी बाजारात नव्याने आलेली आहे तिला 170 रुपये एवढा भाव मिळालेला होता। कोजागिरी पौर्णिमेमुळे खरं तर आवक जी आहे ती या ठिकाणी घटलेली होती। आवक घटलेली असल्यामुळे मागणी जी आहे ती बाजारांमध्ये वाढत असल्यामुळे कोथिंबीरीला आता आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी असा दर जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।